ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी आणि पाहू शकता इथे आजूबाजूला मस्तपैकी हिरवेगार शेती. आणि आज आपण न्यायला आलेलो आहोत लाल माठाची भाजी. तर आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयोगी आहे. तर आज आपल्याला लाल पानांची भाजी करायची आहे. गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला लाल माठाची भाजी करायची आहे. म्हणजे लाल माठाची म्हणजे आपल्याला देठांची भाजी नाही करायची. देठांच्या भाजीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देखील शेअर करेल. तर आज आपल्याला लाल पानांची भाजी करायची आहे. तर लाल पानांची भाजी ही अप्रतिम चवीला होते. या लाल भाजीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते, फॉलिक ॲसिड असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी ही पौष्टिक भाजी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर चला आता तयारी करूया. तर आज आपल्याला लाल पानांची भाजी करायची आहे. तर ही लाल पानांची भाजी आता आपण काढून आणलेली आहे. भावाच्या शेतातून ही भाजी काढून आणलेली आहे. आणि खरं तर लाल माती होती. तर व्हिडिओ काढायचा तर पण खूप संध्याकाळ झाल्यामुळे व्हिडिओ काढू शकले नाही. परंतु आपल्या यूट्यूब फॅमिलीला ही भाजी माहिती पाहिजे. आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. या भाजीची लाल पानच आपल्याला सांगून जातात की आपल्या शरीरामध्ये रक्तवाढीसाठी ही किती महत्त्वाची आहे. तर या भाजीमध्ये दोन प्रकार असतात, एक लाल माठ आणि एक हिरवा माठ. तर आज आपण लाल माठाची भाजी करणार आहोत. तर याची पानं पूर्णतः अशी लालसर असतात. त्याच्यामुळे ही भाजी आपलं रक्त शुद्ध देखील करत असते. तर या भाजीची आपण पानं काढून घेऊया. तर ही अशी आपण पानं काढून घेऊया. स्वच्छ पानं पाहून घ्यायची, कारण का पावसाळ्यामध्ये किडे वगैरे देखील आळू शकतात किंवा आळ्या देखील असतात. तर स्वच्छ पाने ही पाहून घ्यायची आपण, पाटपोट सगळी अशी व्यवस्थित पाहून घ्यायची. पण पावसाळ्यामध्ये स्वच्छच असते, परंतु तरी पण आपण पाहून घ्यायची भाजी निवडताना कधी पण. तर अशी पाने आपण काढून घेऊया. तर पाहू शकता आपण भाजी इथे निवडून घेतलेली आहे. आणि पाहू शकता मस्तपैकी अशी लाल बुंद भाजी आहे. हे पहा, सगळे काट असे लालसर आहे आणि मस्तपैकी आपली भाजी होणार आहे. तर ही भाजी आता आपण 2 पाण्याने धुवून घेऊया. भाजी आपण स्वच्छ धुवून आणलेली आहे. आणि जे थोडेसे कवळे देठ आहेत ते अशीच आपण निवडून घेते, एका साईडला ठेवलेली आहेत. ही चिरून घेणार आहोत. आता आपली चूल चांगली पेटली आहे, कढई ठेवून घेऊया. तर भाजी आता आपण चिरून घेऊया. जास्त पण बारीक नाही चिरायची, आपल्याला थोडीशी फक्त कट करून घ्यायची आहे. तर भाजी आपण कट करून घेतलेली आहे. कढई गरम झालेली आहे. तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. आणि ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये केली जाते. तर रानभाज्या ह्या मिरचीमध्ये केल्या ना तरी छानच लागतात. तर लसूण घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे. ठेचलेल्या लसणाचा स्वाद कोणत्याही भाजीमध्ये छानच लागतो. तर आता आपण लसूण टाकून घेऊया. आता यामध्ये आपण 1 वाटी कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून तो टाकून घेऊया. यामध्ये मुगाची डाळ टाकली तरी चालू शकते. थोडीशी 15-20 मिनटं भिजवायची आणि मग भाजीमध्ये वापरायची, किंवा मसूरची वगैरे देखील टाकू शकता तुम्ही. आता कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला मऊ झालेला आहे, गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया. हळद नाही टाकली तरी चालू शकते, किंचित आपण हळद टाकणार आहोत. पुन्हा एकदा परतून घेऊया. आता भाजी टाकून घेऊया. ज्यांना कोणाला भूक लागत नाही ना, त्यांनी ही भाजी आवर्जून खावी. जी भूक वाढण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. आता भाजी आपण परतून घेऊया. आता भाजी आपण परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडीशी भाजी परतली की मगच मीठ टाकायचं आहे. आता मिठामुळे भाजीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजली जाईल. आणि या भाजीवरती आपण झाकण ठेवणार नाहीये, अशीच वाफेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे आपल्याला. कारण आपण जर झाकण ठेवलं तर पाणी जास्त सुटलं जातं आणि मग भाजीला देखील वेळ लागतो.
पाहू शकता आपली भाजी इथे चांगली परतत चाललेली आहे आणि या भाजीला असं लाल पाणी सुटलं जातं, पाहू शकता. ज्यांना कोणाला जेवण झाल्यानंतर पोट गच्च झाल्यासारखं वाटतं त्यांनी ही भाजी आवर्जून खावी, म्हणजे पचायला देखील हलकी असते ही भाजी. तर अशा रानभाज्या आपण आहारामध्ये घेतल्या पाहिजेत आणि आता पावसाळ्यामध्ये भरपूर अशा रानभाज्या मिळतात. तर पाहू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे. आणि कोणत्याही पालेभाज्या जास्तीच्या शिजवायच्या नाही, अगदी देठ थोडीशी बुटचेपेपर्यंत झाली की मग भाजी आपली झाली आहे अशा समजायची, नाही तर मग त्यातली सगळी जीवनसत्व नष्ट होऊन जातात. आणि पाहू शकता इथे आपली भाजी इथे तयार झालेली आहे आणि मस्तपैकी अशी खमंग भाजी झालेली आहे, पाहू शकता. जसे आपण तांदूळ, करडई, मेथीची भाजी, पाथरीची भाजी खातो त्याच पद्धतीमध्ये ही भाजी केली जाते आणि मस्त लागते चवीला, भाकरीबरोबर, चपातीबरोबर. हे पहा. तर ही खाली उतरून घेऊया आपण आता जेवायला घेऊया आपण. मस्तपैकी चपातीबरोबर ही भाजी खाणार आहोत आणि पाहू शकता मस्तपैकी लालबुंद अशी भाजी झालेली आहे. खूप छान लागते बरं का चवीला. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप देखील करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये. सगळ्यांना ही भाजी माहिती झाली पाहिजे. या भाजीमुळे आपल्या शरीरातील रक्त देखील वाढलं जातं. तर या सगळ्यांनी जेवण करायला. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.